नमस्कार, मी धनंजय सानप, द ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत. इंडिया आघाडी सरकार आलं की शेतकऱ्यांसाठी हमीभाव कायदा करू असं आश्वासन लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी सोमवारी म्हणजेच 29 जुलै रोजी दिलंय. केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवसापासून शेतकरी मुद्द्यावर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत केंद्र सरकारला घेरलेलं आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा आठवडा सध्या सुरू आहे. दुसऱ्या आठवड्यात पहिल्याच दिवशी हमीभाव कायद्याचा मुद्दा विरोधकांकडून चर्चेत आणला गेला. सोमवारी सुद्धा विरोधकांनी हमीभाव कायद्याची मागणी लावून धरली आहे. अर्थसंकल्पानंतर विरोधकांनी अर्थसंकल्पीय भाषणात शेती प्रश्नाला हात घातल्याचं पहिल्या आठवड्यात आपल्याला पाहायला मिळालं होतं. तर दुसऱ्या आठवड्यात लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी अर्थसंकल्पावरील भाषणात केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांवर थेट टीका केली आणि त्याच वेळी इंडिया आघाडीचं सरकार आलं की हमीभाव कायदा करू असं आश्वासन सुद्धा दिलंय. राहुल गांधी नेमकं काय म्हणाले ते पाहून घ्या. हमारा एक्सपेक्टेशन था कि जो अन्नदाता है, जो सरकार से सिर्फ एक चीज मांग रहा है, लीगल गारंटीड एमएसपी. हमें लगता था कि ये कोई बड़ा काम नहीं है सर, ये इतना बड़ा काम नहीं है. हमें लगता था कि अगर सरकार बजट में इसका प्रोविजन कर देती, अगर बजट में इसका प्रोविजन कर देती तो जो हमारे किसान हैं जो चक्रव्यूह में, आपके चक्रव्यूह में फंसे हैं, वो निकल पाते. ये हमारी थिंकिंग थी. मगर आपने नहीं किया. तो मैं यहां इंडिया गठबंधन के तरफ से गारंटी देता हूं कि हम ये काम करके दिखा देंगे. जो आपने अपने बजट में नहीं किया वो मैं हिंदुस्तान के सब किसानों से कहना चाहता हूं, गारंटीड लीगल एमएसपी हम इस सदन में पास करके आपको देंगे. संसदेच्या परिसरात बुधवारी म्हणजेच 24 जुलै रोजी संयुक्त किसान मोर्चा अराजकीय आणि किसान मजूर मोर्चाच्या नेतृत्वाखाली देशभरातील 12 शेतकरी नेत्यांच्या शिष्टमंडळानं राहुल गांधी यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर राहुल गांधी यांनी हमीभाव कायद्याच्या मागणीसाठी पाठिंबा देत संसदेत चर्चा घडवून आणण्याचं आश्वासन दिलं होतं आणि शेतकरी नेत्यांनी संसद परिसरात त्याचवेळी एक पत्रकार परिषद घेतली होती. त्यामुळे संसदेत हमीभाव कायद्याचा मुद्दा चर्चेला आणला जाईल अशी शक्यता वर्तवली जात होती. शेतकरी नेत्यांना संसद परिसरात येऊन दिलं जात नव्हतं असा आरोप सुद्धा राहुल गांधी यांनी आज लोकसभेत केला. त्यावरून सत्ताधारी विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप केले गेले. शेवटी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल यांना नियमानुसार संसदेच्या परिसरात तुमची भेट घेता येऊ शकते, पण खासदारांशिवाय इतर कुणीही संसद परिसरात पत्रकारांना बाईट देऊ शकत नाही असा नियम असल्याचं सांगितलं. त्यावरून राहुल गांधी यांनी मला नियम माहीत नव्हता असं सांगितलं. राहुल गांधी काय म्हणाले तेही पाहून घ्या. स्पीकर सर, हुआ क्या वहां पे सर, मुझसे मिलने एक फार्मर का डेलीगेशन आया. मुझे बताया गया कि फार्मर के डेलीगेशन को अंदर नहीं आने देंगे. मैं उनसे मिलने जब गया तब उनको अंदर आने दिया गया था. सर ये फैक्ट है सर. अब पता नहीं कोई मिसकम्युनिकेशन हुआ वो अलग बात है, बट फैक्ट ये है कि जब मैं मीडिया के साथ वहां गया तब दरवाजे पार्लियामेंट के, संसद के उनके लिए खुले. उससे पहले वो बंद थे. ठीक है. और ये आप उनसे भी पूछ लीजिए सर. प्लीज नो, प्लीज एक मिनट प्लीज. आपने विषय उठाया इसलिए मैं बोल रहा हूं. ऐसे तो सदन की व्यवस्थाओं पर सवाल नहीं उठाना चाहिए. किसको आने दें, एक मिनट प्लीज बैठिए. किसको आने दें, किसको अलाउ नहीं करने दें, ये स्पीकर का जुडिक्शन होता है. नंबर एक, जब ये सूचना आई आप मिले, उनसे अंदर मिले, लेकिन उसमें एक सदन की मर्यादा का उल्लंघन हुआ कि कभी भी सदन में माननीय सदस्य के अलावा दूसरा कोई व्यक्ति बाइट नहीं दे सकता. और आपकी मौजूदगी में बाइट दी, ये क्लियर करना चाहता हूँ. सर ये टेक्निकलिटी है सर, ये मुझे मालूम नहीं थी. कोई बात. हमीभाव कायद्यासोबतच राहुल गांधी यांनी शेतमालाचे भाव आणि जमीन धारणा आणि त्यासोबतच कृषी कायद्यावरून सरकारला धारेवर धरलं. यावेळी राहुल गांधी यांनी महाभारतातील चक्रव्यूहाचं उदाहरण दिलं आणि देशाच्या आजच्या काळात 6 लोकांनी देशाला चक्रव्यूहामध्ये अडकवलंय. ते 6 लोक म्हणजे नरेंद्र मोदी, अमित शहा, मोहन भागवत, अजित डोवाल, अदानी आणि अंबानी आहेत असा आरोपही राहुल गांधी यांनी केला. त्यामध्ये केंद्र सरकारने शेतकऱ्यांनाही अडकवलंय असंही राहुल म्हणाले. त्यावरून संसदेत एकच गोंधळ उडाला. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी यावर आक्षेप घेतला. त्यावर अदानी अंबानीचं नाव न घेण्याची सूचना वरून आलेली दिसते.
मी नाव न घेता A1 आणि A2 असा उल्लेख करतो असं म्हणत रिजिजू यांना राहुल गांधी यांनी टोला लगावला। और हिंदुस्तान के गरीब लोग सपना ना देख पाए, सिर्फ अदानी और अंबानी। अरे क्या सर? सर मैं सर कैसे बोलूं सर? माननीय सदस्य एक मिनट सर A1 A2 चलेगा सर? A1 A2 माननीय सर, इनके पास हिंदुस्तान के धन की मोनोपोली है, तो सर मैं समझ नहीं पा रहा हूं इनके बारे में मैं इंडिकेट कैसे करूं? इनके बारे में बोलना तो पड़ेगा सर। अगर आप हमें कहो कि इन दोनों के बारे में आप बोल ही नहीं सकते तो वो तो हमारे लिए एक्सेप्टेबल ही नहीं है सर, हमें तो बोलना है। अब आप चाहते हो कि नाम ना ले तो कोई और सिस्टम दे दीजिए हमें। आपको संसदीय कार्य मंत्री जी प्लीज No, I'm not giving. I'm not yielding. I'm not yielding. I'm not yielding. I'm not yielding. Sit down. I'm not yielding. I'm not yielding. Sit down. I'm not yielding. प्रधानमंत्री को I'm not yielding. राज्यसभा में बोले दिया, लोकसभा में बोले दिया। I'm not yielding. Sit down. आप I'm not से yielding. बातें करते हैं, पार्लियामेंट्री प्रोसीडिंग्स का रूल नहीं मानते आप। एक मिनट प्लीज। स्पीकर सर, मैं समझता हूं मंत्री जी को अदानी जी और A1 एंड A2 की रक्षा करनी है, मैं समझता हूं, नो प्रॉब्लम। वो सर ऊपर से ऑर्डर आया है सर ऊपर से ऑर्डर आया है सर, मैं समझता हूं, मैं इस पे कोई टिप्पणी नहीं करूंगा। सर ही इज परमिटेड Sir, he is permitted to defend them, sir. It is a democracy, sir. He can defend them. We allow him to defend them, ऐसा sir. होता है क्या? A1 and A2, sir. राहुल गांधी यांचं भाषण सुरू असताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सुद्धा लोकसभेत हजर होते, परंतु नरेंद्र मोदी सभागृहात हजर नव्हते। त्यावरूनही राहुल गांधी यांनी मोदीजी माझ्या भाषणाला यापुढे कधीही हजर नसतील याची मला खात्री आहे असं म्हणत मोदींना सुद्धा टोला लगावला। खरं म्हणजे राहुल गांधी यांच्या भाषणात आश्वासनाची खैरात होती, पण काही महत्त्वाचे मुद्देही त्यानिमित्ताने संसदेत चर्चेच्या केंद्रस्थानी आल्याचं पाहायला मिळालं। या मुद्द्यांमध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न होते, हरियाणा पंजाबच्या सीमेवर हमीभाव कायदा आणि शेतकरी कर्जमाफीसाठी विविध मागण्यांसाठी दिल्लीकडे निघालेल्या शेतकऱ्यांना 100हून अधिक दिवस झाले हरियाणा सरकारनं रोखून ठेवलेलं आहे। अर्थात त्यामागे केंद्र सरकारचा हात असल्याचं उघडपणे दिसतं। दिल्लीत शेतकरी येऊ नयेत यासाठी केंद्र सरकारनं कसलीही कसर ठेवलेली नाही। त्यामुळे आंदोलक शेतकरी संघटनांनी राहुल गांधी यांची भेट घेऊन संसदेत यावर खासगी बिल आणण्याची मागणी केली होती, कारण केंद्र सरकार आंदोलक शेतकऱ्यांच्या मागण्यांची दखल घेत नाहीये। त्यामुळे राहुल गांधी यांची शेतकरी नेत्यांनी भेट घेऊन त्यांना विनंती केली। त्यानंतर राहुल गांधी यांनी शेतकरी नेत्यांना आश्वासन सुद्धा दिलं। त्यामुळे राहुल गांधी संसदेत बोलतील अशी शक्यता होती। त्यानुसार राहुल गांधी यांनी सोमवारी अर्थसंकल्पावर बोलताना आपला मोर्चा हमीभाव कायद्याच्या मागणीकडे सुद्धा वळवला आणि विद्यमान केंद्र सरकार कायदा करणार नसेल तर आम्ही इंडिया आघाडी सत्तेत आल्यावर कायदा करू असं आश्वासन शेतकऱ्यांना देऊन टाकलं। म्हणजेच काय तर चालू आठवड्यातही हमीभाव कायदा आणि शेतकरी आंदोलन यावरून संसदेत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्याची रणनीती आखल्याचं दिसतंय। मागील आठवड्यात शेती प्रश्नांवरून विरोधकांनी कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांची कोंडी केली होती। विरोधकांच्या प्रश्नांना थेट उत्तर न देता कृषी मंत्र्यांनी वेळ मारून नेली। अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेती प्रश्नांवरून विरोधक हळूहळू फोकस करू लागलेत असं पाहायला मिळतंय। राहुल गांधी यांचं अर्थसंकल्पावरील भाषणही त्याचीच झलक होती का काय याचं उत्तर या अधिवेशनात मिळेल। या माहितीसोबत या विश्लेषणासोबत मी तुर्तास इथेच थांबतोय। राहुल गांधी यांच्या भाषणाबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा। मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा। व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। पुन्हा भेटू, तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या।